आज जे आहे ते आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरामध्ये जे आहे ते वेगवेगळ्या भागातून जे आहे ते दिंड्या येतात. असाच जो एक आहे सातारा जे समूह संकुल आहे यांच्या माध्यमातून देखील या पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त अनेक दिंड्या येतात. नेमकं काय त्या दिंड्यांचा इतिहास आहे वगैरे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन असतं? मी प्रथमतः टी व्ही नाईनच्या मोठे साहेब आणि विखे साहेबांचं स्वागत करतो. संस्थेचे समूहाचे सचिव आहेत गोरख पाटील साहेब, ते आम्हाला थोडी माहिती देतील आपल्याला त्याविषयी. नक्कीच आपण पाहतोय की समूह संस्थेचे जे सदस्य आहेत ते आपल्याबरोबर आहेत. सर, काय सांगाल नेमकं एकंदरीत या समूहामध्ये किती दिंड्या सहभागी होतात, किती लोकांचा सहभाग असतो आणि कशा पद्धतीने नियोजन आहे? या ठिकाणी गेली 25 ते 30 वर्षापासून आणि आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नानासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना रुजवली गेली आणि या ठिकाणी 1 एकर क्षेत्रामध्ये साधारणपणे 40,000 स्क्वेअर फीटाचं कामकाज 2 इमारतीच्या माध्यमातून इथं करण्यात आलं आणि हे बांधकाम 2001ला सुरू केलं आणि 2003ला परिपूर्ण करून तेव्हापासून अविरतपणे आत्तापर्यंत गेले 25 वर्ष हे भाविकांना मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे सर्व भावी भक्त, टाळकरी, वारकरी, माळकरी आणि धारकरी या सगळ्यांची सेवा आपल्या समूहाच्या माध्यमातून अतिशय विनामूल्य चहा, नाश्ता, फराळ, जेवण हे 3 दिवसाची सेवा, दशमी, एकादशी आणि द्वादशी अशा प्रकारे अन्नदान सेवा या ठिकाणी केली जाते आणि वैद्यकीय सेवासुद्धा त्यामध्ये भाविक चालून आल्यानंतर त्यांना थकले भागले असेल किंवा त्यांचे सांधेदुखी, अंगदुखी असेल त्यांना मालीची सुविधा, त्यानंतर वैद्यकीय पथक मुंबईवरून अतिशय निष्णात असे डॉक्टरांच्या माध्यमातून जवळजवळ 5 ते 10 डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आमच्यासोबत असतं आणि ते तिन्ही शिफ्टमध्ये 24 तास या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवली जाते. त्याचबरोबर आपल्या संस्थेचं साधारणपणे या संस्थेचा स्थापना 1988-90च्या दरम्यान संस्थापक नानासाहेब निकमांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही कामगार वसतिगृह लालबाग परळ गिरणगाव परिसरामध्ये सुरू केली आणि त्यानंतर जी ही आपली वाटचाल सुरू झाली ती आज मितीपर्यंत गेल्या 35-40 वर्षामध्ये जवळजवळ 21 प्रकारच्या सामाजिक सेवा, शैक्षणिक, आर्थिक, त्याचबरोबर सामाजिक याच्यामध्ये आध्यात्मिक असेल, त्यामध्ये वृक्षारोपण असेल, सर्व स्तरावरती 21 प्रकारच्या सामाजिक सेवा आदरणीय नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी अविरतपणे देत आलो आहोत. आता हे 36 वर्षाचे 37वे वर्ष आहे आणि या 37व्या वर्षामध्ये आत्ता यावर्षी मुंबईवरून आलेल्या जवळजवळ 15 लक्झरी बसेस जे वयस्कर वृद्ध लोक असतात त्यांना पंढरीचं दर्शन घडवायचं. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले जे काही भाविक आहेत, वारकरी आहेत, त्यांची सेवा या ठिकाणी अविरतपणे चालू आहे. इथं आल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यांची सेवा कशी जास्त पद्धतीने करता येईल अशा प्रकारचा आमचा सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. साधारण किती दिंड्या यामध्ये सहभागी असतात? साधारणपणे 10 ते 12 दिंड्या संपूर्ण महाराष्ट्रभरामधून या ठिकाणी येत असतात आणि त्या दिंड्यामध्ये साधारणपणे 200, 250, 500 ते 700पर्यंत लोकसंख्या असणारे वारकरी या ठिकाणी सहभागी झालेले असतात. आपण पाहतोय की या तुमचा जो समूह संकुलाचा परिसर आहे या ठिकाणी मंदिर देखील विठुरायाचं पाहायला मिळतंय. त्याचं काय एक वेगळे पण सांगा. या मंदिराचं ज्या वेळेला हे भक्तनिवास संकुलाची निर्मिती केली त्यावेळी आमच्या संचालक मंडळाने, ट्रस्टीने असा निर्णय घेतला की या ठिकाणी प्रत्यक्ष मंदिर जे आहे तिथे सर्व येणाऱ्या भाविकांना, लाखो भाविकांना प्रत्यक्ष दर्शन होत नाही आणि त्यानिमित्ताने आपण आपल्या या संकुलामध्ये विठू माऊली आणि रुक्मिणी माता यांची प्रतिष्ठापना करावी आणि आलेल्या भाविकांना किंबहुना जरी कळसा दर्शन झालं तरी प्रत्यक्ष दर्शन विठुरायाचं व्हावं, रुक्मिणी मातेचं व्हावं याकरता या मंदिराची संकल्पना आली आणि जवळ त्या काळामध्ये 25 वर्षापूर्वी 35 ते 40 लाख रुपये खर्च करून असं व्यवस्थित मार्बलमध्ये हे मंदिर आणि माऊलींची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आणि त्यामुळे आत्तापर्यंत लोक जरी कळसा दर्शन आले तर इथे येऊन या माऊलींच्या दर्शनाची आमची जशी शासकीय पूजा त्या ठिकाणी होते त्याच पद्धतीने आमच्याकडे सुद्धा बरोबर 12 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत आमची प्रशासकीय सेवा आणि आमची प्रशासकीय पूजा आम्ही सन्मानाने या ठिकाणी विठुरायाची करतो. बाबा महाराज सातारकरांचा देखील या ठिकाणी फोटो लावलेला पाहायला मिळतोय. काय सांगाल त्या संदर्भात? बाबा महाराज सातारकर गेल्या 30 वर्षापूर्वी बाबा महाराज सातारकरांचे आम्ही सर्वच संचालक मंडळ आम्ही त्यांचे शिष्य आहोत आणि त्यांच्या प्रेरणेतून या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे मुंबईसारख्या महामुंबापुरीमध्ये गेले 30 वर्ष झालं अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह, व्यसनमुक्ती, त्याचबरोबर या ठिकाणी हे भक्तिनिवास संकुलाची संकल्पनासुद्धा बाबा महाराजांच्याच प्रेरणेतून आमच्या अध्यक्ष महोदयांना सुचली आणि सर्वांनी आपण ते पूर्णत्वाले सर्व समाजातील लोकांच्या, सर्व स्तरातील लोकांच्या सहकार्याने ही वास्तू उभी केली. त्यावेळी 10 ते 12 कोटीचा खर्च या वास्तूकरता आलेला होता. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते आज दुसरे जे विश्वस्त ते देखील आपल्याबरोबर आहेत. तुम्हाला काय माहिती द्यायची? ह्या संकुलाचं बांधकाम मी केलेलं आहे.
साधारण 2001 ते 2003 या 2 वर्षामध्ये या संपूर्ण संकुलाचं बांधकाम झालं आहे. या संकुलामध्ये साधारण 40 ते 50 रूम 1 एकर जागेमध्ये हे बांधकाम झालेलं आहे. त्यामध्ये 40 ते 50 रूम आहेत, 4 डॉर्मेटरीज आहेत, मोठा हॉल आहे प्रशस्त, आणि आपण पाहतो तर समोर विठ्ठल रुक्मिणीचं एक अतिशय सुंदर भव्य मंदिर आहे. आणि हे सगळं काही कामकाज अवघ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्व सभासदांच्या सहकार्याने पार पडलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते सातारा समूह संकलाच्या वतीने जे आहे ते पंढरपुरामध्ये जे आहे ते जवळपास 12 ते 13 या दिंड्या आहेत ते या ठिकाणी येत असून या ठिकाणी जे आहे ते सातारा समूह संकुलाच्या वतीनं वेगवेगळे जे आहे ते दिंडीमधील वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार असतील, तसेच जे रक्तदान शिबिर असतील, तसेच वृक्षारोपण अशा देखील सामाजिक उपक्रम हे संकुलाच्या माध्यमातून राबवले जातात अशी माहिती जी आहे ते आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.